पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। दोरेण हे वरम कर्म बुद्धी योगा धनंजय। बुद्धो शरण मनविच्छ कृपणा फल हेतवहा। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते। तस्माद् योगा युज्यस्व योगः कर्मसु कौशलम। अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जान योगाचे। जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। 47व्या श्लोकामध्ये पाठीमागे भगवंताने भक्तराज अर्जुनाच्या अधिकार भेदाचा विचार करून समस्तही विचारिले आणि मग आमच्या मनोगतातला भाव असा अभिप्राय प्रगट केला की अर्जुना कर्म करण्यामध्ये सुद्धा अधिकार आहे। कर्माच्या फलामध्ये तुझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। आणि जो मनुष्य कर्मापासून फलाची अपेक्षा करतो तृष्णा धारण केली की तो त्या कर्मफलाच्या प्राप्तीसाठी कारण ठरत असतो। तो कर्म फक्त कर, फलाची अपेक्षा करू नको आणि कर्माच्या फलाला हेतू म्हणजे कारणही होऊ नको। मग आता मला कर्माच्या फलाची अपेक्षा जर नसेल तर मी कर्म का करावं, त्यापेक्षा कर्म न केलेलं बरं, तर असाही तुझ्या मनामध्ये कोणता भाव निर्माण होऊ देऊ नको। ईश्वर अर्पण बुद्धीने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कर्माचं आचरण करावं। मग तो कर्माचरणाचा प्रकार किंवा हतवटी कशी आहे? भगवान म्हणतात, हे धनंजय योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा। योगामध्ये स्थित होऊन, अर्थात इथे योग कशाला म्हणतात? आपण कर्माचरण केल्यानंतर कर्म परिपूर्णतेला प्राप्त झालं तर त्याला सिद्धी असं म्हणतात। या सिद्धीचा शंकराचार्यांनी खूप गोड अर्थ केला आहे। सिद्धी म्हणजे काय? कर्माचरण विहित केल्यानंतर अंतःकरणाच्या शुद्धीद्वारे ज्ञानप्राप्ती होणं याला म्हणतात सिद्धी। निष्काम कर्माचरण केलं आहे आणि ते जर फलापर्यंत गेलं की त्याला म्हणतात सिद्धी। पण सिद्धी न वचताची ठाके। एखाद्या प्रसंगाला जर त्या कर्माच्या द्वारे अंतःकरण शुद्धीच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीचा योग जर आला नाही, कदाचित मंद प्रयत्न असेल तर योग येत नाही। योग भ्रष्टाचा विचार 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे। एरवी अभ्यासाचा उचलता पाऊले जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते। उचलत्या अभ्यासाच्या पावलाने जर त्याने प्रवास केला असता तर तो आपला आयुष्य भावनु मावळण्याच्या अगोदर परमात्म स्वरूप स्थितीला प्राप्त झाला असता। परी ते तुला वेग नव्हेची, पण तेवढा वेग त्याच्याकडे नाही। मग तो साधनेतला वेग असेल, कर्माचरणातला योग असेल किंवा वेग असेल, तेवढ्या वेगाने जर प्राप्ती नाही झाली की त्याला म्हणतात असिद्धी। या दोन्हीच्याही मध्ये अर्जुना तू सम होऊन राहावं आणि समत्वालाच योग असं म्हणतात। म्हणजे सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि, हा एक अर्थ होतो। आणि पराकोटीचा जर अर्थ घेतला तर सम हा शब्द ब्रह्मवाचक आहे। ब्रह्म सर्वगत सदा सम, आणि त्या समभावाला तू प्राप्त झाला, समस्वरूपाशी जर तुझा योग आला की त्यालाही खऱ्या अर्थाने निश्चित फार महान योग असं म्हटलं जातं। हाही अर्थ आहे, पण तो फार पराकोटीचा अर्थ आहे, उच्च आहे किंवा अंतिम पर्यवसान होणारा अर्थ आहे। योगामध्ये स्थित होऊन तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी। आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। चित्तही द्यायचं, सगळ्या प्रकारची कर्मही करायची, पण कोणत्याही प्रकारचे फलाचे आसक्ती न करता कर्म करायचं। प्रारब्धवशामध्ये दैवयोगाने जर कोणता प्रतिबंध आला नाही तर कर्म परिपूर्णतेला जातं। पण कर्मामध्ये श्रेयांसी बहुनी विघ्नानी या रूपाने अनेक विघ्न येतात, तरीही मनुष्याने नाराज होऊ नये।
या ओव्यांचा विचार केला तर बऱ्याचदा अभ्यास किंवा पाठांतर करत असताना आपण प्रारंभ फार चांगला करतो, काही दिवसांनी प्रारंभ आपलं पाठांतरी खूप चांगल्या प्रकारचं होतं आणि काहीतरी प्रतिबंध येतो. उजून व्हायचे प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन किंवा तरी न मिळेची तो देश नवेचे काळ अवकाश जो करवी शास्त्राभ्यास तो ही दुरी. असे काही प्रतिबंध येतात आणि प्रतिबंध आले की मग उत्साहाने जेव्हा साधना होत नाही तेव्हा साधक इतर पदार्थांच्या पेक्षाही स्वतःच्या अंतःकरणामध्ये जास्त नाराज होण्याची शक्यता असते. याला हल्लीच्या भाषेमध्ये नर्वस होणं म्हणतात. आणि मनुष्य स्वतः जर निराश झाला तर ते स्वतःचाही द्वेष करू शकतो. पुन्हा नवीन उत्साहाने प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून भगवान म्हणतात, जे तुला आले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी समर्पिचे. किंवा आचरता सिद्धी गेले तरी काजाची केर आले परी ठेलय आहे सगुण झाले ऐसेचे माने. आचरण करत असताना कर्म समाप्तीला प्राप्त झालं तर मग अर्जुना ते आपल्या उपयोगीच पडलं. पण कदाचित कर्म करता ते बंद पडलं किंवा पूर्ण फलापर्यंत त्याचा प्रवास झालाच नाही तरी ईश्वराची इच्छा होती की हे कर्म इथपर्यंतच घडावं, तरीही ते परिपूर्ण झालं. ईश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट केली तर मनुष्याच्या जीवनाचा आग्रह सुटून जातो. बऱ्याचदा आपल्याला आग्रह दुःख देतो. बरं, हे आपल्या मनातल्या भावना लक्षात येत नाही. जर पंचदशी कारण एक शब्द फार गोड वापरला आहे, अवश्यम भावी भावाना प्रतिकारो भवेत यदी. जर जी गोष्ट घडणार आहे तिचा प्रतिकार करता आला असता तर नल, राम आणि युधिष्ठिर यांना दुःख कधीच प्राप्त झालं नसतं. काहीच्या बाबतीमध्ये प्रयत्न सफल आहे आणि काही बाबतीमध्ये प्रारब्ध भोगाने प्रबल आहे. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार आला, प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ. वासना अंकुर बंद करायचं असेल तर प्रयत्न श्रेष्ठ आहे आणि भोग भोगायचा असेल तर प्रारब्ध श्रेष्ठ आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये समान राहता आलं पाहिजे. देखे पहा अर्जुना, जे पूर्ण कर्म झालं आहे त्याला सत्कर्म म्हणतात आणि जे कर्म मात्र अपूर्ण राहिले त्याला असत्कर्म असं म्हणतात. या दोन्ही कर्माच्या बाबतीमध्ये आपल्या मनाचा समतोलपणा आला की तीच खऱ्या अर्थाने योगातली स्थिती आहे. दोन अर्थ होतात, त्याची उत्तमी योग स्थिती, तीच खऱ्या अर्थाने उत्तम योग स्थिती आहे किंवा तीच योग स्थिती उत्तमी प्रशंसीचे. उत्तम असणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी समत्वम योग उच्यते या योग स्थितीचं कौतुक केलेलं आहे. आता या 49व्या श्लोकाचं अवतरण असं आहे की भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर प्रश्न केला, आयुष्यभर का कर्मच केलं पाहिजे का? कर्म करणं हाच पुरुषार्थ आहे का? बरं, कर्म करायची आणि फलाची अपेक्षा तर करायची नाही. मग त्यापेक्षा जर मी कर्म फलाची अपेक्षा करून कर्म केलं, मला पुरुषार्थच करायचा आहे ना, कर्म करावं हे तुमचं म्हणणंच आहे ना. तुम्ही काय म्हणता, कर्म तर करावं आणि फळाचा संग टाकू नये. फलाची अपेक्षा नाही तरी कर्म करायचं सर्वदा. त्यापेक्षा मी सर्वदा कर्म करतो आणि कर्मफलाची अपेक्षा करतो. यात वाईट काय आहे? कारण प्रयोजनमुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजन पाहिल्याशिवाय मंद ही पुरुष प्रवृत्त होत नाही. हा जर न्याय असेल तर मग मी कर्माच्या फलाकडून अपेक्षा केलेला अडचण काय? तर भगवान म्हणतात, जी कर्माची फलाची अपेक्षा करून सकाम कर्म करणारी जी पुरुष असतात ती कृपण आहे आणि जी मात्र निष्काम कर्म करतात ती श्रेष्ठ. असा भेद आता पुढे 49व्या आणि 50व्या श्लोकामध्ये निष्काम कर्माचरण करणाऱ्या पुरुषाला काय मिळतं तो विचार पुढे सांगतात. दुरेन हि अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तः जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगायुज्यस्व योगः कर्मसु कौशलम. हे धनंजय, आता जेव्हा परमार्थ नावाचं महाधन जिंकायचं असेल तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला धनंजय असं म्हणतात. आत्मज्ञानाचं धन तू कमवणार आहे हे धनंजय. बुद्धियोगात, या बुद्धियोग शब्दाचे अर्थ दोन केले. निष्काम कर्म करण्याची निष्काम बुद्धी त्याला सुद्धा बुद्धियोग असं म्हणतात आणि निष्काम कर्मयोगाच्या बुद्धीच्या द्वारे आत्मस्वरूपाची ज्ञानप्राप्ती होत असेल
तर त्यालाही परमात्म बुद्धियोग असं म्हणतात. असे दोन अर्थ केलेले आहे. म्हणजे श्रेष्ठ बुद्धियोग जर प्राप्त करायचा असेल तर त्याचा प्रारंभ निष्काम कर्मापासून आहे. आणि तुलना करायची ठरली तर बुद्धियोगात निष्काम कर्माच्या बुद्धियोगापेक्षा कर्म सकाम जर कर्म करत असाल तर दुरेन अवरम ते कर्म अत्यंत निकृष्ट आहे. बघा बरं, आपण कर्म एकच करतो. एकच कर्म जर निष्काम पद्धतीनं केलं तर नैष्कर्म्य सिद्धीला घेऊन जातं. आणि तेच कर्म सकाम भावनेनं केलं तर आगा कर्मेचे उरावे हाही नियम आहे. म्हणते संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. ते कर्म स्वर्गाला घेऊन जातं, पण स्वर्गामध्ये नाही ठेवत ना. पुण्य संपलं की माग घेऊन येतं. म्हणून त्या कर्माला सकाम कर्माला अवरम निकृष्ट किंवा ते कनिष्ठ आहे असं म्हणतात. म्हणून अर्जुना बुद्धौ शरणम अन्विच्छ, तो बुद्धियोगाला शरण जा. म्हणजे निष्काम कर्म करण्याच्या बुद्धीला तू शरण जा किंवा ती बुद्धी धारण कर. किंवा जी बुद्धी परमात्म स्वरूपाचं प्रकाशन करते आहे तैसे ईश्वरा वाचून काही जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी. अशा व्यवसायात्मिका बुद्धीचा आश्रय तू कर. म्हणे का बरं? त्याचं कारण जे सकाम कर्म करतात ते कसे असतात? कृपणहा, ते अत्यंत कृपण आहे, कंजूष आहे. आणि फल हे तवा फल धारण करणारे आहेत, त्यांना कृपण असं म्हटलं. त्या मधुसूदन सरस्वतींनी या श्लोकाचा विचार असा केला, ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष असतो तो धनाचा त्याग नाही करत. धनाचा त्याग न केल्यामुळे दानापासून मिळणारं जे काही सुख असतं ते त्याला मिळत नाही, कारण लोभ आहे मनामध्ये. तसं सकाम कर्म करणाऱ्या पुरुषाला निष्काम कर्माच्या माध्यमातून आत्मसुखाचा लाभ होत नाही. म्हणून जसा तो कृपण पुरुष दान पुण्यापासून वंचित राहतो तसा हाही सकाम कर्म करणारा पुरुष आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही, म्हणून त्याला कृपण असं म्हटलेलं आहे. बरं, आता बुद्धियोगाचा आश्रय केला तर त्याला फल काय मिळतं? या श्लोकामध्ये परंपरेने काही अर्थ घ्यावे लागतात. बुद्धियुक्त हा निष्काम कर्म करण्याची बुद्धी आणि त्या बुद्धीशी ज्याचा योग झाला आहे असा असणारा साधक इह याच आपल्या जीवनामध्ये उभे दोन प्रकारचे सुकृत आणि दुष्कृते जाहाती. सुकृत म्हणजे पुण्य आणि दुष्कृत म्हणजे पाप यांना तो याच जीवनामध्ये सोडून देतो. पण कसा? पहिल्यांदा निष्काम कर्म करणार, ईश्वराच्या प्रसन्नतेनं वैराग्य प्राप्त, त्यानंतर सद्गुरूंची भेट, त्याही नंतर महावाक्याचा उपदेश, त्यापासून मग अंतःकरणाची अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य अविद्येचा पूर्णतया नाश करतं, अविद्या कार्याचा बाध करतं आणि स्वस्वरूपाला प्राप्त करून दिल्यानंतर आता त्याला पाप आणि पुण्य लागत नाही. असा सगळा परंपरेचा अर्थ घ्यावा लागतो. पण प्रारंभ बुद्धियोगापासून आहे, म्हणजे निष्काम कर्म करण्याच्या बुद्धियोगापासून. आणि तो याच जीवनामध्ये सुकृत आणि दुष्कृत. तुम्ही असं म्हणाल की मग दुष्कृत म्हणजे पाप सुटणं चांगलं आहे, पुण्य कशाला सोडायचं? सगळे लोक पुण्य कमवण्याकरता प्रयत्न करतात की नाही? तर खरं असं आहे, जशी पापाची बंधनाची बेडी आहे तशी पुण्याची सुद्धा बंधनाचीच बेडी आहे. फक्त एक लोखंडाची आहे आणि एक सोन्याची आहे, पण बेडी ते बेडीच आहे ना. कारण जर पाप केलं तर कनिष्ठ जन्म, पुण्य स्वर्गाला घेऊन जाणार आहे, पुन्हा मागं आणतं ते. म्हणून तेही सुटलं पाहिजे. मनुष्य असा पाप आणि पुण्यापासून मोकळा. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. असा बुद्धियोगाचा आश्रय करणारा पाप आणि पुण्य दोघाला याच जीवनामध्ये सोडून देतो. एवढं योगाचं सामर्थ्य आहे अर्जुना. म्हणून तस्माद योगायुज्यस्व, म्हणून तो योगामध्येच प्रवृत्त झालं पाहिजे. मग योग कशाला म्हणतात? योग कर्मसु कौशलम. कर्म तर करायचं, पण कर्माच्या बंधनाला लागू द्यायचं नाही. हे कर्मातलं कुशलता आहे आणि कर्म करण्याच्या या कुशलतेलाच योग असं म्हणतात. कर्मसु कौशलम, कर्मामध्ये असणारं जे कौशल्य, म्हणजे जे कर्म आपल्याला बंधनात टाकतं त्याच कर्माला पुन्हा बंधनातून सुटका करून घेण्यासाठी योग्य करायचं, हा त्यातला कौशल्याचा भाग आहे आणि तो खऱ्या अर्थाने योग आहे. म्हणजे याच अध्यायामध्ये समत्वम योग उच्यते,
अशी योगाची भगवंतांनी व्याख्या केली. आणि कर्माच्या बाबतीमध्ये कर्म तर करायचं, पण पाप पुण्याचा संबंध लागू द्यायचा नाही, अशा कौशल्यानं कर्म करायचं, त्याला योग असं म्हणतात. या 2 व्याख्या योगाच्या भगवंतांनी इथं सांगितल्या. योग कर्मसु कौशलम, आणि हाच योग फार महत्त्वाचा आहे. हाच निष्काम कर्मयोगाचा प्रकार. कर्म तर सगळी, तो कर्मे करी सकळे, सगळी कर्म करतो, परी कर्म बंधा नाकळे. ज्या मनुष्याने युद्धच केलं नाही आणि त्याच्यावर शस्त्राचा घाव नाही झाला, तो नाही महत्त्वाचा. जो रणांगणातून जाऊन आला, विजयश्रीची माला संपादन केली, अनेक असणारे शूर महारथी वीर, ज्याने वीरगतीला पोचविले, पण ज्याच्या अंगाला तलवारीच्या टोक्याचाही स्पर्श झाला नाही, ते त्याचं काय आहे? कौशल्य. तसं तो कर्मे करी सकळे, सगळी कर्म तो करणार, पण कर्माच्या बाबतीतलं पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. ते जीवनमुक्ती विवेकामध्ये असं म्हटलंय, महात्म्यांनी कर्म केलं. आता कर्मामध्ये पुण्य आणि पाप लागणार, निर्माण होणारच की नाही? मग जे पाप कर्माचा तर अंकुर निर्माण होणार, मग ते महात्म्याला जर लागत नाही तर मग लागतं कुणाला? मग त्याने उत्तर असं दिलं आहे, महापुरुषांची सेवा केली तर महापुरुषाचं पुण्य जातं सेवकाकडे. आणि एखाद्याने महापुरुषांची विनाकारण निंदा केली, येते निंदकापाशी अशेष पापे, महापुरुषांचं पाप जातं निंदकाकडे, पुण्य जातं सेवकाकडे, महात्मा मोकळा. हे योग कर्मच कौशल्यम, हे त्या कर्माचं काय? कौशल्य. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. अर्जुना समत्व चित्ताचे, ते जे सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती. काय ओव्या ज्ञानोबाऱ्यांच्या. आपल्या जीवनाला परिपूर्ण समाधान स्थिर करणारे हे सगळे प्रबंधातले भाव आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, पारमार्थिक व्यक्तीचं लक्षण काय आहे? आनंदाचे क्षण प्राप्त झाले तर हर्षित न होणं, आणि दुःखाचा प्रसंग आला की विषादाला प्राप्त न होणं. या दोन्ही प्रसंगामध्ये ज्याच्या चित्तामध्ये असणारा परमात्मा भाव म्हणजे समत्व, किंवा हर्ष आणि विषाद या विकाराला प्राप्त न होणं हे समत्व, किंवा पूर्ण झालेलं कर्म आणि अपूर्ण राहिलेलं कर्म, या दोन्हीच्याही मनामध्ये कोणता विकार न होणं, हे सगळं समत्व आहे. आणि चित्ताला जर समत्व प्राप्त झालं तर तेची योगाचे सार जाण, तर तेच आपल्या निष्काम कर्मयोगाचं, किंवा जर आपण विस्ताराने अर्थ केला तर योग नाम साधना, परमात्म प्राप्ती करून देणारी सगळी साधनं, त्याला योग असं म्हणतात. आणि आपल्या साधनेमध्ये आपलं चित्त समान भावाला प्राप्त होत असेल तर तेच आपल्या साधनेचं सार आहे. ज्या ठिकाणी मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय या दोघांचे ऐक्य आहे किंवा एकरूपता आहे. बऱ्याचदा आपल्या बुद्धीचा निश्चय फार चांगला असतो, पण मनाचे संकल्प त्या बुद्धीच्या निश्चयाला टिकू देत नाही, किंवा एखादा मनाचा संकल्प असतो तो बुद्धी त्याला परवानगी देत नाही. असं बऱ्याचदा घडतं. आपल्याला खूप चांगलं वाटतं, म्हणजे आपल्या बुद्धीने निश्चय केला असतो, आपला अनुभव असतो, उद्या सकाळी मी 3:30-4 वाजता जागं होणार, हा आपल्या बुद्धीचा काय असतो. आणि अलार्म वाजल्यावर मन काय म्हणतं, अजून अर्धा तास, तर तेव्हा 7:30 वाजतात म्हणून. असं होतं की नाही? म्हणजे आपल्या बुद्धीच्या असणाऱ्या निश्चयाला आपल्या मनाचा संकल्प एकरूपतेला सिद्धीला जाऊ देत नाही. ज्ञानोबांनी मनाचं सांगितलं, जे बुद्धी ते सळी, जे बुद्धीला छळ करतं बघा. परमार्थामध्ये ज्या व्यक्तीचं साध्य बुद्धीचं एक आहे आणि त्या बुद्धीचं अनुसरण करणाऱ्या मनाच्या क्रिया आहे, त्याला अडचण नाही पडत. थोडे आहे चित्त साह्य झाली आहे, हे असा प्रसंग येतो. पण जर मन साह्य नसेल करत तर मग किती दूर आहे सांगता येणार नाही. मग बहुनाम जन्म नामंते, किंवा अनेक जन्म संशयित तस्तो याते पराम गतीम. म्हणजे ज्या बुद्धीचा निश्चय आणि निश्चयानुसार मनाचा संकल्प, बुद्धी काय म्हणते, मी निष्काम कर्मच करणार, आणि मन काय म्हणतं, मी फलाची अपेक्षाच नाही करणार. असा मन आणि बुद्धीचा ज्या योगामध्ये ऐक्याचा विचार असेल आणि त्यामुळे समत्व प्राप्त होतं, हा असा बुद्धियोग आहे. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोग. इथे कर्मयोग शब्दाचा निष्काम कर्मयोग असा अर्थ नाही केलेला, कारण बुद्धियोग शब्दाने जर निष्काम कर्मयोग आला असेल तर पुन्हा कर्मयोग आणि निष्काम कर्म नाही येणार. मग
ते सकाम कर्मयोग असा अर्थ करावा लागेल. म्हणजे अर्थ लागतो तो बुद्धियोग. तो म्हणजे कोणता? जो समत्व प्राप्त करून देतो, अंत तो गत्वा जो आपल्याला निष्कर्मी सिद्धीला घेऊन जातो, किंवा अंतकरण सत्वशुद्धीद्वारे परमात्मदर्शन करवितो, तो बुद्धियोग आहे. आणि विवरिता त्याचं विवरण किंवा विचार केला असता बहुते पाडे. पाडे म्हणजे प्रकार. हे अर्जुना पुष्कळ प्रकार आणि हा सकाम कर्मयोग आवृता दिशी. म्हणजे निष्काम कर्माचा जर आपण विचार केला आणि त्याच्या तुलनेत सकाम कर्म जर समोर ठेवलं तर सकाम कर्म फारच अलीकडचं आहे. का अलीकडचं आहे माहिती आहे का? सकाम कर्म केलं तर काय होईल? इहलोकातलं फळ मिळेल. फारच चांगलं केलं तर दिव्य स्वर्गातले भोग मिळतील. त्याहीपेक्षा आणखीन केलं तर ब्रह्मलोकातले किंवा सत्यलोकातले भोग मिळतील. पण माघारी यावंच लागेल ना. ब्रह्मभुवनान लोक म्हणून अलीकडचे आहे. आणि यांच्या पर कोण आहे? परमात्म दर्शन, परमात्म प्राप्ती, की जिथे गेल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते, जिथं गेलं की पुन्हा मागं यावं लागत नाही. त्या पदाचा विचार केला तर ही सगळी सकाम कर्माच्या माध्यमातून मिळणारी फलं अलीकडची आहे. दिसे हा अरुता कर्मयोग म्हणजे सकाम कर्मयोग अलीकडचा आहे. परंतु अर्जुना कर्म एकच करावं लागतं. फक्त आपल्या हातात एक आहे की ते कर्म सकाम करायचं का निष्काम करायचं. कर्माच्या प्रकारात नाही बदल करायचा. क्षत्रिय असेल युद्धच करावं लागेल. फक्त एवढंच आहे की ते सकाम करायचं का निष्काम हे तुझ्या हातामध्ये आहे. परी तेच कर्म आचरीजे, त्याच कर्माचं आचरण करायचं तरीच हा योग पाविजे, तेव्हाच हा बुद्धियोग प्राप्त होईल. फक्त एवढंच आहे की त्या कर्मात काय करायचं? कर्तृत्वाचा मत हे काढून टाकायचं आणि कर्मफलाचा आस्वाद ही गोष्ट काढून टाकायची. मग आता काय राहिलं? फक्त शिल्लक कर्म राहिलं. आता कर्तृत्वाचा मद नाही म्हणजे मी करतोय हा भाव नाही आणि त्या कर्मापासून फलाची आसक्ती नाही. तर मग जे कर्म शिल्लक राहिलं त्याला कर्मशेष म्हणतात, किंवा शेष म्हणजे कर्माचा शेवट. आणि मग कर्माचा शेवट कुठं होतो आहे? करते ज्ञानोबांची एक ओवी बघा, लोट शिंदो जळाचा लोट, सुटलिया शिंदो जळाचा लोट, न शके दरो सैंदवाचा पाठ. असं जे का तेवी सकळ कर्मा मीची शेवट ती काय बांधती माते. भगवान ज्ञानोबारा म्हणता सिंधू जळाचा लोट एकदा सुटला तर त्याला मिठाची भिंत अडवू शकत नाही. तसं अर्जुना सगळ्या कर्मांचा शेवट मी आहे. सगळ्या कर्माचा शेवट माझ्यामध्ये होतो आहे. ती कर्म मला काय बांधणार आहे? शेवट होतो म्हणजे काय? कर्माचा नाश होऊन जातो, कर्माचं बंधन लागत नाही. त्याला म्हणतात कर्मशेष. कर्मोत्तर स्थिती म्हणतात, कर्माचा शेवटही म्हणतात, किंवा ज्या कर्मामध्ये कर्तृत्वाचा मद नाही आणि कर्मफलाचा आस्वाद नाही असं शिल्लक राहिलेलं कर्म हे आहे कर्मशेष. आणि त्यालाच ज्ञानोबा या ठिकाणी योग स्थिती असं म्हणतात. काय सांगायचं? नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. किंवा दुसरा श्लोक नचमाम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. किंवा आणखीन एक प्रमाण आहे आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे सगळे भाव आहे. म्हणजे कर्तृत्वाचा मद, कर्मफलाचा आस्वाद गेलं की जे कर्म शिल्लक राहिलं तीच उत्तम योगस्थिती आहे. किंवा कर्माचा शेवट ज्या परमात्म स्वरूपामध्ये होतो आहे तीच खऱ्या अर्थाने योगस्थिती आहे. आणि उत्तम पुरुष त्याची प्रशंसा करतात. पण प्रारंभ जरी तिथून केला तर कर्माचाच आरंभ करावा लागतो. म्हणजे तिथपर्यंत जाता येतं आणि सगळं प्राप्त होणार आहे निष्काम कर्मयोगाने. मनोनिबुद्धी योग सदर तेथ अर्जुना होई स्थिर मने कर्या भेर फळो हेतूचा. मनोनी या कारणामुळे अर्जुना एवढं मोठं जर आपल्याला फळ मिळणार असेल तर मग त्या साधनाचा स्वीकार केला पाहिजे. बऱ्याचदा साध्य आपलं चांगलं असतं पण साधनावर आपलं तेवढं प्रेम नसतं. कधी कधी आपलं साधन फार चांगलं असतं पण साध्य निकृष्ट असतं. एखाद्या व्यक्तीने देवाच्या प्राप्तीमध्ये काय काय फलं मिळतात हे ऐकलं तर त्याला बरं वाटतं पण साधन तो निकृष्ट निवडतो. किंवा काही माणसं साधन चांगलं निवडतात आणि साध्य मात्र संसार करतात. किंबहुना नाहीसे भजन ते संसाराचे ती साधन.
एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. म्हणून मनुष्याचं साधनही चांगलं असावं, त्याला नियत साधन म्हणतात. आणि साध्यही चांगलं असावं, म्हणजे मग फार कष्टही पडत नाही. म्हणजे काय, रस्ताही चांगला असावा, मुक्कामही चांगला असावा, आणि चारचाकी गाडी तीही चांगली असावी, म्हणजे मग अडचण येत नाही. नाहीतर मग गाडी चांगली असते बऱ्याचदा, मग शरीर चांगलं असतं, साध्यही चांगलं आहे, पण मग दुसरी साधना जी की मान्य होणार नाही किंवा रजोगुणात्मक तमोगुणात्मक साधना असेल तर मग अडचणी पडतात. म्हणून बुद्धियोग सधर, सधर म्हणजे बलवान, बळकट, श्रेष्ठ आहे. ते तर अर्जुना होई स्थिर. अर्जुना त्या साधनेमध्ये तो चांगल्या प्रकारे स्थिर हो बरं. कारण स्थिर झाला, कोणत्याही साधनेमध्ये ना स्थिरतालाही महत्त्वाची असते. नाहीतर हे साधन करू का ते करू, हे साधन केलं आणि त्या साधनाचं फळ मिळायचं संधीचा अवकाश आला की नेमकं मनुष्य ते देतो सोडून दुसरं धरतो. त्याला ते लगबग फार असते ना, चंचल असतो. म्हणून ते आपण म्हणतो ना, एका मनुष्याने 6 महिने उपासना केली आणि त्या देवाने तयारी केली वर की आता या भक्ताला आपल्याला भेटायला जायचे. त्यांनी ते आपलं वाहन निवडलं आणि ते भेटायला येणार. एवढ्यात हा म्हणला एवढे दिवस साधना केली, देव येणार नाही, बहुतेक देव बदलावा लागेल आपल्याला. बदलला देव. हे जसं घडावं तशा प्रकारे साधनेत बदल केला तर मग नाही, त्याच्यामध्ये एक ऊर्जा होण्याकरता स्थिरता महत्त्वाची आहे. मनोनी बुद्धियोग सदर, ते तर अर्जुना होई स्थिर. त्या साधनेमध्ये तू स्थिर हो. म्हणे मग साधनेमध्ये स्थिर कशामुळे राहत नाही, फळाच्या कामनेमुळे. मने करिया वेर फळ हेतूचा. आपल्या मनामध्ये कर्मापासून मला हे फळ मिळावं असा फक्त मनामध्ये संकल्प जरी झाला, ते नाही का, मनुष्याच्या अंतकरणामध्ये विषयाच्या प्राप्तीची इच्छा झाली की मनुष्याचं अंतकरण लगेच चंचल होऊन जातं. विषयसागरातल्या प्रक्रियाने विषय प्राप्ती, विषयाची इच्छा, अंतकरणाची चंचलता, मग लगेच धावाधाव, विषयाची प्राप्ती ना अंतकरणाची स्थिरता आणि वृत्तीमध्ये झालेल्या आत्मानंदाचं भाग युगपत. मनुष्याला वाटतं विषयापासूनच आनंद मिळतो. हे फळ हेतूचा भाव जो असतो की नाही, तो चंचल करतो. म्हणून मनाने करिया वेर फळ हेतूचा, तो फळ हेतूचा तिरस्कार किंवा त्याग कर. मग बुद्धियोगाचं अनुष्ठान केलं तर त्यांचं महत्त्व सांगतात. जे बुद्धियोगा योजिले तेचे पारंगत झाले, ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगाचं अनुसरण करते झाले, योजिले म्हणजे उद्युक्त झाले, ज्याने निष्काम कर्मयोगा, ज्ञानोबांनी उदाहरण दिले ना ते 3ऱ्या अध्यायामध्ये, देख पा जनकादिक न सांडिता कर्म जात अशेक, न सांडिता मोक्ष सुख पावते जाय. पावर अर्जुना, जनकादिकांचं उदाहरण आहे. आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याच कर्माची अडचण येत नाही. तो झोपडीत राहिला तरी अडचण नाही. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांप्रमाणे श्रीमंतीमध्ये राहिले तरी अडचण नाही. आणि जनकादिकाप्रमाणे राज्य शकट कारभार चालवला तरी अडचण नाही. का? कारण कर्म लागतच नाही ना त्यांना. अशा स्वरूपाला ते प्राप्त होतात. जे बुद्धियोगा योजिले, या बुद्धियोगामध्ये ज्यांची योजना उद्युक्त झाले, तेची पारंगतः, ते संसाराच्या पलीकडे पोहोचले. त्यांना म्हणतात पारंगत. आपण म्हणतो ना, हा मनुष्य फार पारंगत आहे. हा व्यवहारातला पारंगत असेल. परमार्थातला पारंगत कोण आहे? जो संसार सागराच्या पैल तीराला पोहोचला. ज्ञानोबा म्हणतात हे माणसं कमी असतात. परिप्राप्तीच्या पैल आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैल तीरी म्हणजे पारंगत. विपाईला निघे, त्यातला एक बारकावा आहे. ज्ञानोबराय आस्थेच्या महापुरी जे उड्या टाकणारे आहे ना, त्यांना मोजत असताना कोटीवरी शब्द वापरतात. पण पहिल्या तीराला पोहोचलेले एकही नाही वापरत. प्राप्तीच्या पहिले तीरे एखादा निघे, विपाईला निघे, म्हणजे कठीण आहे. तेचे पारंगत झाले आणि त्यांनी इही म्हणजे याच जीवनामध्ये, किंवा इही म्हणजे यांनी उभय पाप पुण्य संबंधी सांडिले. पाप आणि पुण्यांचा दोन्ही प्रकारचा संबंध त्यांनी त्याग केला. याच्यामध्ये एक बारकावा असा आहे, त्यांनी पाप पुण्याला सोडलं असं नाही आहे. तृतीय विभक्ती आहे. पाप पुण्य म्हणजे पाप पुण्याने सांडिली, त्यांना सोडून दिलं आहे. किती विशुद्ध जीवन असेल ते. म्हणजे जयाची आरतीची भोगीत
विषयी ते जिले संत, आगी लागली आरुखी देखो निसैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पीजे. म्हणजे एक अशी अवस्था प्राप्त करून घ्यावी, साधकाला कष्टाने पाप पुण्य सोडावे लागतात संकल्प करून, माझं नको. पण एक स्वरूपस्थिती अशी आहे त्याला सोडावे लागत नाही, तेच आपोआप त्याला सोडून देतात. म्हणून ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. या निष्काम कर्मयोगाचं महत्त्व काय आहे ते परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. कर्मजं बुद्धियुक्ताः हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्ति अनामयम्. असा पद आहे किंवा पदच्छेद आहे. हे नाम कारण बुद्धियुक्ताः, निष्काम कर्मयोगाची बुद्धी आणि त्याच्याशी युक्त झालेला जो साधक आहे तो कर्मजं फलं त्यक्त्वा, कर्मापासून निर्माण होणारं फल आहे त्या फलाला तो सोडून देतो. कर्मापासून दोन फलं निर्माण होत. कर्मजं, कर्म ज्याला जन्म देतं, असे दोनच फल आहे. आगाकर्मी जीव राहावे ते ती सुखदुःखी फळावे. हे सुखदुःखाचं फळ आहे आणि त्याला भोगण्याकरता देहाला यावं लागतं. आता या फलाचा त्याने त्याग केला म्हणजे सुखदुःख पाप आणि पुण्य सोडलं, त्याला जन्माला येण्याकरता कारणच राहिलं नाही ना. मग तुम्ही असं म्हणाल कर्माने मोक्ष मिळतो काय, असा अर्थ नाही घ्यायचा. कर्माने अंतकरण शुद्धीद्वारे ज्ञान प्राप्ती होते. म्हणून आचार्यांनी शब्द असा ठेवला इथं, मनीषिणः भूत्वा, तो आत्मज्ञानी होतो. मनीषी म्हणजे काय, ज्ञानी. कर्माचं फल सोडून देतो, अंतकरण शुद्धी आहे. त्यानंतर तो ज्ञानी होतो, आत्मज्ञानाला प्राप्त करून घेतो आणि जन्म प्राप्त होणं यालाच बंध म्हणतात. आणि या बंधनातून तो विशेष निर्मुक्त होतो. विशेष निर्मुक्त कसा म्हणतात, विदेह कैवल्य त्याला प्राप्तच होणार आहे, पण याच जीवनामध्ये जिवंत असताना तो जीवनमुक्तीला प्राप्त होतो. असा मधुसूदनी टीकेमध्ये एक अर्थ केला आहे. विशेष निर्मुक्ता, जन्मबंध विनिर्मुक्ता, कारण त्याचा आता जन्म झालेला आहे ना, आगामी काळात होणार नाही म्हणजे विदेह कैवल्य आहे. पण याच काळामध्ये जो काही जन्म झाला त्या देहाचा आणि त्याचा संबंध सुटला आहे. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. म्हणजे आताचाही जन्म पाहिला की तो माझा जन्म नाही आहे, तो देहाचा जन्म आहे. आणि त्या जन्मापासून तो आताच मुक्त झाला आणि मग या देहाचा संबंध त्याचा सुटला की अनामयं पदं गच्छन्ति, जिथे कोणत्याही प्रकारचा उपद्रव नाही, कोणत्याही प्रकारचा विकार नाही, अशा निरामय अनामय पदाला तो प्राप्त होतो. हा त्याचा शेवटचा जन्म आहे. साधकाच्या प्रवासामध्ये निष्काम कर्माचा प्रारंभ, नैष्कर्म्य स्थितीला जाणं गंतव्य त्याचं हे आहे. हे कर्माच्या परंपरेनं प्राप्त होईल. याला परंपरेचा मोक्ष असं म्हणतात. ते कर्मी तरी वर्तते परिकर्म फळा नातळती आणि आता याती लोपती अर्जुना तया. मग हा मग शब्द काय आहे, त्याच्या प्रारब्ध क्षयाची वाट पाहण्याचा प्रसंग आहे. कारण देहाचा संबंध सोडला, प्रारब्ध संपल्याशिवाय तर देहाचा संबंध नाही सुटत. ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल, फक्त एवढंच आहे की अज्ञानाचं प्रारब्ध किती अनंत असेल ते त्यालाही नाही सांगता येणार, ब्रह्मदेवाला नाही सांगता येणार. इतकं त्याचा आनंद त्याने कमावून ठेवलेला आहे. ज्ञानी पुरुषाचा मात्र हा त्याचा शेवटचा जन्म आहे. तो का म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ते कर्मी तरी वर्तती, ते सगळ्या कर्मामध्ये आचरण करतात. जिथे तिचे कर्माचा विषय आला ना ते कर्माचा त्याग नाही करत. कर्मी तरी वर्तती तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यांगी. कर्म आवश्यक आहे साधकीय भूमिकेमध्ये अंतकरणाच्या शुद्धीसाठी आणि सिद्ध अवस्थेमध्ये लोकसंग्रहासाठी. ते कर्मी तरी वर्तती परी, पण विशेष आहे त्यांचा. आपणही कर्म करतो, तेही कर्म करता, फक्त परी शब्द आपल्याला लागत नाही. परी कर्म फळा नातळती, ते कर्माच्या फळाला अजिबात स्पर्श करत नाही. मग कोणता मनुष्य कर्मफळाला स्पर्श करतो, जो म्हणतो ना ते कर्म मी केलं आहे, या कर्मापासून मला हे फळ मिळावं आणि हे कर्म मी करीन, आदरीने सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही मन जयाचे विटाळे ना. हा विटाळच आहे एक प्रकारचा, पण त्या संकल्पाला तो स्पर्शसुद्धा करत नाही.
कर्मफळाना तळती. आणि अर्जुना यातायाती, यातायाती म्हणजे येणं जाणं, येर झारा, जन्माला यायचं, मृत्यूला प्राप्त व्हायचं, पुन्हा जन्माला यायचं, असं किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, याला म्हणतात यातायाती. ही वारी बरं, हे येणं आणि जाणं ही वारीच आहे. यातायाती लोपती अर्जुना तया. अर्जुना फक्त त्याच पुरुषाची यातायात, जाणं आणि येणं लुप्त होतं, बाकीच्यांचं मात्र होत नाही. हा पुरुष असा आहे, नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. हा एकदा त्या स्वरूपाला प्राप्त झाला. कोणतं स्वरूप आहे? मग निरामय भरित. तैसे येण्याचे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. मी ते 2-3 दिवस कीर्तन केले ना, तर मग कानात तेच आवाज आहे अजून. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. सहज म्हणलो बरं, ते अंतर आहे ना आपलं, दूरत्वात असं त्याचा अर्थ आहे. निरा म्हणजे फक्त शरीराचं अंतर आहे असं त्याचा अर्थ. निरामय भरित, निरामय म्हणजे ब्रह्मानंदाने परिपूर्ण भरलेलं. जिथं जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते, कोणताही विकार नाही, किंवा क्षय आणि अतिशय नावाचाही विकार नाही. यो वै भूमा तत्सुखम, नाल्पे सुखम असते. असं आमय म्हणजे रोग, विकार कोणताच नाही, निर्विकार आहे, शुद्ध आणि ब्रह्मानंदाने परिपूर्ण भरलेलं अर्जुना ते अच्युत पद आहे, जे कधी आपल्या स्वरूपापासून ढळत नाही. अशा पदाला ते प्राप्त होतात. माणसं भांडणं करतात, धन नष्ट करतात, वैरपत करतात आणि आयुष्यभर पदाकरताच भांडतात. कोणत्या पदाकरता? जे पद 5 वर्ष राहील का न राहील तेही सांगता येत नाही. आला अविश्वासाचा ठराव, आता अवघड झाले, लोकसभेमध्ये अविश्वास ठराव येत नाही, जरी आला तर सफल नाही होत. पण गावोगावी सरपंचावर येतोय अविश्वास ठराव, आणि त्याच्यावर माणसं आयुष्य सोडून देतात सगळं. मग पदा करताच प्रयत्न करावा ना, तर तो असा पदा करता. मग निरामय भरित पावती पद अच्युत. पण कोण? ते बुद्धियोगयुक्त, जे बुद्धी नामनिष्काम कर्मयोगाची बुद्धी आणि त्याची साधना करतात, ते या अविनाशी अच्युत सुखाने परिपूर्ण भरलेल्या पदाला प्राप्त होतात. आणि या पदाला जो प्राप्त झाला की त्या पदातून पुन्हा माघारी येणं नाही. ज्ञानोबरा म्हणतात, तेवी मजशी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याला पुन्हा तो जरी म्हणला मला परत जन्माला यायचं, आता त्याच्यासाठी पुनरावृत्तीचा रस्ता बंद झालेला आहे. संत म्हणू शकतात, येतो जातो आम्ही, किंवा मागे बोता जन्मी, किंवा भय नाही जन्म घेता, तो त्यांचा अधिकारी कुटीतल्या महापुरुषांचा अधिकार आहे. पण साधक आणि ज्याने प्रयत्न करून मोक्ष प्राप्त करून घेतला, आता तो परत माघारी येत नाही. नेच्छनपि मुच्यते, पंचदशीकार म्हणतात. त्याने इच्छा केली, नाही नाही मला मुक्त नाही व्हायचं, व्हावंच लागेल. आता काही बाण हातातून सुटून गेलाय, आता त्याला पर्याय नाही. एवढं महत्त्व अर्जुनाने ऐकलं की जन्माच्या बंधनातून ते मुक्त होतात. अनामयम पदम गच्छन्ति. मग देवा, मला अशी बुद्धी कधी बरं प्राप्त होईल, किंवा ते ज्ञान प्राप्त होऊन मी स्वरूपाला कधी जाईल? भगवान म्हणतात त्याचा कालावधी सांगतो. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यश्च श्रुतश्च च. यदा म्हणजे जेव्हा, ते नाम तुझी अर्जुना, यदा जेव्हा, ते बुद्धी म्हणजे तुझी बुद्धी, मोह कलिलम व्यतितरिष्यति, मोह नावाच्या या दलदलीतून, चिखलातून, तो म्हणतो ना हे सगळे मामकाहा. आता ते धृतराष्ट्राचं म्हणणं आहे, पण अर्जुनाचं म्हणणं पण असंच आहे ना की स्वजनम हि कथ महत्वा सुखेन श्याम माधव. हे सगळे माझे आहे. आचार्य पितर पुत्रास तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा स्याला संबंधी नसतथा. हा सगळा मोह आहे. आणि या मोहाच्या दलदलीतून किंवा अविचाराच्या किंवा अविवेकाच्या दलदलीतून जेव्हा तुझी बुद्धी चांगल्या प्रकारे तरुण जाईल, शुद्ध होईल, किंवा मोहाचे संबंध सुटून जातील, तेव्हा
जे तू आतापर्यंत श्रवण केलेले विषय आहे किंवा जे आता तुला श्रवण करण्यासाठी योग्य आहे त्या सर्वांच्या विषयी निर्वेदम गंताशी तो वैराग्य भावाला प्राप्त होशील। याचे दोन अर्थ केले आहे। आतापर्यंत जे विषय तू ऐकले त्याच्याविषयी तुला वैराग्य होईल आणि भविष्यामध्ये ऐकशील तर त्याच्याही प्राप्तीची अपेक्षा राहणार नाही, किंवा तुला असा भाव प्राप्त होईल की आता आणखीन काही ऐकावं याची गरज पडणार नाही आणि मागे खूप ऐकलं हो मला ते आता आठवत नाही याची गरज राहणार नाही। हा जे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जानने साने मोठे ओरोने दे। गुरुवरे डॉक्टर बाबांनी एकदा सांगितलं, इतकं ऐकावं इतकं श्रवण करावं की श्रवण करण्याचा उबगच आला पाहिजे, ते ऐकण्याने ऐकणं संपलं पाहिजे, इतकं ऐकत राहावं, फक्त ते चांगलं ऐकलं पाहिजे। हा फार महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे ज्याच्यामुळे श्रुतीपरायणच झालं पाहिजे पण ते ऐकणं आपल्या कल्याणाचं असलं पाहिजे। नाही म्हणे आमच्या मनाला बरं वाटतं, नाही नाही, तुम्ही मग मनोरंजनासाठी ऐकता, हे मनोरंजन नाही आहे, हे आपल्या आत्मउद्धाराचं साधन आहे। भगवान म्हणतात अर्जुना तू ऐसा तै होशी, कालावधी सांगितला बरं, परमार्थामध्ये काल निश्चिती नसते। जेव्हा योग्य काल आला तेव्हा सगळ्या योग्य गोष्टींचा योग येत असतो। हे सगळं ऐकलं की मनुष्याला वाटतं की नाही मी असं कधी होईल बरं, ऐसे भाग्य काही लहाता होईल, पण त्याला मग तेवढं लागतं बघा पुण्य। ते स्वामी महाराजांचं वाक्य बाबा सांगत असतात, किती लागतं हे नाही सांगता येत पण जेवढं लागतं तेवढं लागतंच, असा त्याचा अर्थ आहे। किती हे संख्या मोजून नाही सांगता येत, एवढा दिवस एवढी साधना केली म्हणजे होईल असं नाही, तेवढं नाही, जेवढं लागतं योग्यता तेवढी द्यावीच लागते। तू ऐसा तै होशी, तै म्हणजे तेव्हा होशील, जै मोहात या सांडेशी, हा जो मोह झाला ना आणि त्या मोहामध्ये प्रवचन देवासमोर केलं, देवा एवढं सगळं ऐकलं ना अजून तुला काही वाटत नाही, बरं सांगण्याचा प्रयत्न केला, देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूची विचारी संग्राम व्हा, तुम्हाला सांगतो युद्ध कर, असं कसं करावं, अरे त्या आईवडिलांना कसं माता पितरे अर्ची जाते कसा वध करावा, देवाला सांगितलं, देव म्हणले चालू दे प्रवचन, आता मी फक्त ऐकतो। हा मोह आहे सगळा, जया परिपार्थ भ्रांती सांडी, या भ्रांतीचा मोहाचा त्याग करशील ना अर्जुना, ते आपल्यामध्ये भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितलं जातं, विस्तार नाही करता येणार। भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि शरपंजरी पडल्यानंतर भगवान म्हणाले की आता ते अंतिम अवस्थेमध्ये आहे, आपण सगळे जाऊन त्यांच्याकडून काही ना काही ग्रहण करू। इतक्या धर्माच्या सगळ्या गोष्टी चांगल्या सांगितल्या, राजधर्म, नीतिधर्म, स्त्री धर्म, सगळे वर्ण आश्रम धर्माचं प्रतिपादन केलं आणि ते ऐकल्याबरोबर द्रौपदी मातेला हसू आलं। द्रौपदी मातेला विचारलं भीष्माचार्यांनी, असं मध्येच हसण्याचं काय कारण, विनाकारण हसू नये, ते अडाणीपणाचं लक्षण आहे आणि तुझ्यासारखी आर्य स्त्री विनाकारण हसणार नाही, कारण सांग। मग द्रौपदी मातेने विचारलं, आचार्य भीष्माचार्य पितामह क्षमा करा, जर तुम्ही आता एवढं चांगलं ज्ञान सांगता तर या ज्ञानाची गरज जेव्हा होती त्या राजसभेमध्ये माझी विटंबना होत असताना तुम्हाला हे सगळे धर्म का नाही आठवले। भीष्माचार्य म्हणले बरोबर आहे तुझं, पण आता उत्तर ऐक, त्या काळात दुर्योधनाचं मी अन्न भक्षण केलं, त्या अन्नाचा परिणाम माझं रक्त तसंच तयार झालं, म्हणून माझं ज्ञान झाकलं गेलं होतं। आता अर्जुनाच्या बाणामुळे काय झालं, दूषित रक्त निघून गेलं आणि माझी आता बुद्धी शुद्धतेला प्राप्त झाली। म्हणजे मनुष्याची बुद्धी शुद्धच असते, फक्त त्याला त्या विषयाचं आकर्षण, विषयाच्या वासना या मोहामुळे त्याच्यावर एक शेवाळ तयार होतं। जेव्हा ते जाईल बाजूला, ते ज्ञानोबरांची होईन राहूने उगळिली प्रभाचंद्रे आलिंगिली, तैशी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी। म्हणजे राहूने एकदा चंद्र ओकून टाकला की बरोबर त्याला पुन्हा कांती प्राप्त होते, तसं मोहाचा संबंध सुटला की भगवान म्हणतात मग वैराग्य मानसी संचरेल। या 2-3च ओव्या आहेत पण संपूर्ण परमार्थाचा प्रवास आहे। म्हणून मनुष्याचं साध्य काय असावं की मला असं व्हायचं आहे, मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, ऐसा तै होसी जै मोहात या सांडेशी। मनुष्य मला नाही, मला मोह नाही सोडायचा, मग तुला प्राप्त नाही होणार, त्यागच करावा लागतोय। सांडणं म्हणजे त्यागच आहे, मोहात या सांडेशी, आणि त्याचा परिणाम
वैराग्य मानसी संचरेल. मनुष्याने मोह सोडला की वैराग्याला असं वाटतं की त्याच्या अंतःकरणात आपण प्रवेश करावा. वैराग्य दौडिता पाठी लागे. वैराग्य आपल्या मागं लागलं पाहिजे. तैसी संसार या समजता जाणी जे जै आणि ते तै वैराग्य दौडिता पाठी लागे. मग त्या वैराग्य आपल्या मागं लागतं. आणि योग्य व्यक्ती जर असेल ना तर मागच लागतात. मग ते कीर्तन जरी असेल तरी लोक म्हणतात घ्यावं काहीतरी करा पण घ्या सेवा एवढी असं. नाही तर मग आपल्याला म्हणावं लागतं मी एक सेवा रिकामी ठेवली बरं तुमच्यासाठी असं होतं कधी कधी. तसं नको व्हायला. वैराग्य मानसी संचरेल. त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा प्रवेश होतो. काय अंतःकरण असेला वैराग्याला असं वाटतं की मग त्याच्या अंतःकरणात मी प्रवेश करावा. आणि वैराग्य हे ज्ञान प्राप्त करण्याचं पात्र आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेचे नाही. परमार्थामध्ये जर आपण योग्यता संपादन केली ना तर सगळ्या गोष्टी चालत येतात. बघा वैराग्य चालत येतं. श्रीगुरु आपैसा भेटेची का तया तेची किंवसित ते ज्ञान पावे निश्चित. पुढे पण तसा शब्द आहे. मग निष्कळंक गहन ओपचेला आत्मज्ञान तेने निचाड होईल मना पैसे तुझे. ते तर अनेक काही जाणावे का मागील ते स्मरावे. हे अर्जुन आघवे पारुशेल. याला म्हणतात कृतकृत्यता. आता त्याला कर्तव्य नाही, प्राप्तव्य नाही, भोक्तव्य नाही, ज्ञातव्य कुठून असणार. अरे त्याला ज्ञातव्यच नाही तर मग कर्तव्य तरी कुठलं. सगळ्यात मोठं काय आहे अनेक काही जाणावे. आणखीन काही जाणावं ते बंद पडलं. त्याचं मागचं काही ते स्मरण करावं हेही बंद पडलं ना. म्हणजे ज्याला ज्ञातव्य नाही त्याला भोक्तव्य, प्राप्तव्य, कर्तव्य हे कुठं असणार आहे. अशी स्वरूपस्थिती त्याला प्राप्त होते. मग शब्द वापरला बरं. अगोदरची सिद्धी झाली की मग यानंतर निष्कळंक. निष्कलंक म्हणजे शुद्ध. आत्मज्ञाने चोखडी किंवा चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगामध्ये दुसरी कोणती नाही. पण कोणतं ज्ञान मात्र आत्मज्ञान. हे महत्त्वाचा. नाही तर मग ज्ञान रूपाने सामान्य शब्द वापरला की मग व्यवहारातलं ज्ञान नाही घ्यायचं. निष्कलंक शुद्ध आणि पुन्हा गहन म्हणजे गंभीर. ज्या ज्ञानाचा असणारा विचार आपण जर केला तर विचारशूर माणसं त्याची अपेक्षा करतात. आणि याकरता दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. इतकं ते गंभीर आहे, गहन आहे. ज्याचा शुद्ध बुद्धीनेही ज्याला जाणण्याचा प्रयत्न केला तरी ते जाणण्याच्या कक्षेत येत नाही. इतकं गंभीर आहे. किंवा जाणीवे तैशी जाणीव जेथ जाणीव जेथ न निघे वा विचार मागोता पावले निघे तर्क वाहिनी निघे अंगे जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. हे स्वरूपभूत ज्ञान की जाणीवेचा प्रवेश नाही. विचार मागता पावलं निघतो आणि तर्क तर अंगसुद्धा धरत नाही. असं निष्कळंक गहन उपजेल. आता उपजेल म्हणजे उत्पन्न होईल का नाही. आवरणभंग झालं की ते प्राप्तच आहे. म्हणून फक्त आवरणभंगाच्या निवृत्तीने उपचार केला की ते आपोआप निर्माण होईल. ते आपल्या आतच आहे. फक्त काय करा बाबुळीची सारावी हाते परिपाने तवासे आई ते. आब्रची जावे गगन ते सिद्धचे की वारा आभाळची फेडी वाचूने सूर्यातेन घडी. किंवा तैशी आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी. ज्ञानोबारा म्हणतात देशे काळे पदार्थे साधूनी घ्यायचे माते तैसा नव्हे. आई ते मी सर्वांचे सर्वही मी आयता आहे स्वतः सिद्ध आहे. फक्त आपल्याला साधना करायची प्रतिबंध क्षय करण्यासाठी. आणि ज्याला प्रतिबंध क्षय करता आला त्याला आत्मप्राप्ती आहे. म्हणून तर प्राप्ताचीच प्राप्ती सांगितली आहे. अप्राप्ताची प्राप्ती करायची नाही कारण ते प्राप्तच आहे. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती. आणि संसार नित्यनिवृत्तच आहे. जो नित्यनिवृत्त आहे त्याची निवृत्ती विलक्षणच आहे ना परमार्थ. जे निवृत्तच आहे ते निवृत्त करायचं आणि जे अगोदरच प्राप्त आहे ते प्राप्त करायचं. हे कधी घडतं मध्यंतरी भ्रम मानला तर. परमार्थ करणं भ्रम आहे का. थोडं पराकोटीचं वाक्य होईल. खरंच आहे भ्रमच आहे.
महाराज मग पाठाला यायचं नाही उद्यापासून असं म्हणाल ना. परमार्थ करणं हे बाबांचं वाक्य, स्वामी महाराजांचं वाक्य आहे. कारण परमार्थामध्ये जेव्हा ब्रह्मज्ञान होतं ना, ते ब्रह्मज्ञान हे खोटंच आहे. आणि खोटं असणारं ब्रह्मज्ञानच खोट्या संसाराची निवृत्ती करत असतं. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो. मग या रीतीने विचार केला तर ब्रह्मज्ञानसुद्धा जर त्या सत्तेत असेल तरच ते संसाराला निवृत्त करू शकतं. काट्याने काटा काढावा, तर सध्या खोट्या ब्रह्मज्ञानानेच खोट्या संसाराची निवृत्ती करावी. म्हणून हा ब्रह्मच आहे. आणि मग बाबा ते वाक्य सांगत असतात, जर परमार्थ करणाऱ्याला सुद्धा आम्ही भ्रमातला व्यक्ती असं म्हणत असो, भ्रम म्हणत असो, तर मग व्यावहारिक कर्म करणाऱ्याला आम्ही काय शहाणा म्हणू का, असं त्यांचं वाक्य. आपला नाही तो अधिकार. निष्कलंक गहन ओपजेल आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं आवरण भंग करणारं अंतर्मुख वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य, अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती, त्याला म्हणतात आत्मज्ञान. इथे जो विचार चालू आहे ना, निष्कळंक गहन उपजेल, हा जर वृत्ती ज्ञानाचा अर्थ घेतला तर मग फार चांगला आहे. कारण वृत्ती ज्ञान निर्माण होऊ शकतं, स्वरूप ज्ञानाला कोण निर्माण करणार आहे. निष्कलंक आहे ते वृत्ती ज्ञान, गहन गंभीर आहे. अनंत जन्माच्या साधनेने एकदाच वृत्ती होते, गंभीर आहे. उपजेल आत्मज्ञान काय, हां, संभावना असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना, म्हणजे ज्याच्यामध्ये संशय आणि विपर्यय नाही असं जे ज्ञान, हे वृत्त्यात्मक ज्ञान आहे ना, हे निष्कलंक गहन, आणि ते निर्माण होऊ शकतं. आणि त्याचा परिणाम मनावर होतो की मग काम नाही झालो पाही रे कामा, त्याने निचाड होईल मन आपैसे तुझे. एक शब्द फार महत्त्वाचा आहे. अर्जुना, त्या ज्ञानाची ही परिपूर्णता आहे की आता त्याला काही प्राप्तव्य नसतं, त्या मनात कोणती अपेक्षाच नसते. अपूर्ण असेल तर मग त्याला इच्छा होत असते, आणि जो पूर्ण असतो त्याला इच्छा नसते. त्यामुळे तुझे मन आपैसे, आपोआप, निचाड, चाड म्हणजे इच्छा, त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा राहणार नाही. पण हे आपोआप होईल बरं, पण आत्मज्ञानाने आपोआप होईल, एरवी नाही होणार. एरवी मनामध्ये सूक्ष्म संस्कार राहतात. आणि मग ही अशी अवस्था जर एकदा प्राप्त झाली तर तेथं अनेक काही जाणावे. आता आत्मप्राप्तीच्या पलीकडे काय जाणण्याचं शिल्लक आहे. आत्मज्ञान हे 6 काष्टा 6 परागती आहे. अनेक काहीतरी संसारातलं जाणावं किंवा परमार्थातलं जाणावं हेही बंद पडतं. अनेक काही जाणावे किंवा मागे मी खूप ऐकलेले हो, ते मला आता आठवत नाही. ते आठवणं आणि न आठवणं हे दोन्ही बुद्धीचं आहे. त्या बुद्धीशी तादात्म्य नाही करायचं. मनुष्याला जर आठवलं की वाटतं वा आपली तयारीली चांगली, नाही आठवलं तर असं वाटतं की आपण कुठंतरी कमी पडतोय. अरे आठवणं न आठवणं दोन्ही बुद्धीचं आहे. बुद्धीशी तादात्म्य केलं तरी दुःखच आहे. स्थूल देहाशी तादात्म्य करा, सूक्ष्म देहाशी करा, नाहीतर कारण देहाशी करा, दुःखच आहे. सुख कुठं आहे, तादात्म्य सोडण्यामध्ये. म्हणून ते अनेक काही जाणावे, का मागील ते स्मरावे. अर्जुना, हे आघवे पारुषे, हे सर्वच्या सर्व आपोआप बंद पडेल. आणि इथपर्यंतचा खरा परमार्थाचा प्रवास आहे. इतकं मनुष्याने कर्म करावं ते कर्मच बंद पडावं, इतकं जाणावं की जाणणं शिल्लक राहू नये. अनेक काही जाणावे, का मागील ते स्मरावे. अर्जुना आघवे पारुषेल, तेव्हा तुला ही बुद्धी प्राप्त होईल. आणि या बुद्धीचा योग प्राप्त झाला की मग अर्जुना तुला समाधी योग किंवा योग स्थिती किंवा स्थितप्रज्ञाचा भाव प्राप्त होईल. तो कसा, त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.